नमस्कार मित्रांनो, कसे आहात? अरे वा, आनंदी, उत्साही, मस्त. मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिकवर आपण डिस्कस करणार आहोत आणि ती म्हणजे मोठ्या प्रमाणावर कृती करणे, म्हणजेच टेक मॅशिव्ह ॲक्शन. मित्रांनो, आपल्याला ध्येय साध्य करण्यासाठी सातत्याने वारंवार कृती करणे आणि जी कृती जरी लहान असेल तरी तोपर्यंत आपले जे इच्छित टार्गेट आहे किंवा जे परिणाम मिळत नाही त्या कृतीवर वचनबद्ध राहणे आणि कुठलीही आव्हाने उद्भवली तरी त्यावर टिकून राहणे याबद्दल आहे. उदाहरण सांगतो. मोठ्या प्रमाणात कृती करणे म्हणजे काय? टेक मॅसिव्ह ॲक्शन म्हणजे काय? जर तुम्हाला काही पुस्तक लिहायचं असेल, उदाहरणार्थ लेखकाला, तर एका दिवसात एक पुस्तक लिहिणं होणार नाही मित्रांनो. त्यासाठी रोजची एक जरी लाईन लिहिली तरी सफिशियंट आहे, पण ते डेली करावं लागेल, तेव्हाच होईल. नाही एक दिवस लिहिलं सोडून दिलं तर कधीच जन्मात होणार नाही. कन्सिस्टंट मॅसिव्ह ॲक्शन ते आपल्याला घ्यावंच लागणार आहे. तसंच आपल्याला तंदुरुस्त राहायचं असेल तर त्यासाठी आपल्याला रोज व्यायाम करणं खूप जरुरी आहे. तेव्हाच आपण होऊ शकतो. ते परिणाम तुम्हाला दिसणार नाहीत, लगेच दिसणार नाहीत, हळूहळू त्याचे परिणाम दिसतील. पण रोज रेग्युलर ॲक्टिव्हिटी ती व्हायला पाहिजे, तेव्हाच आपलं ते काम होऊ शकेल. मित्रांनो, तसंच आपण सोशल मीडियावर आपण काही ना काही अपडेट करतो, प्रॉडक्ट टाकतो. सोशल मीडिया एजन्सी पण आपण हायर केलेली असेल, अमेझॉनवर टाकतो, आपल्या वेबसाईटवर टाकतो आणि इतर ज्या साईटवर आहे ते आपण टाकतो. ॲमेझॉन आहे, जस्ट डायल आहे किंवा इंडिया मार्टवर टाकतो. तर आपल्याला रोज किंवा रेग्युलर अपडेट केल्याशिवाय आपल्याला त्याचे परिणाम दिसणार नाही. पण रेग्युलर जर असेल आपण तर त्यामुळे आपल्याला रिझल्ट त्याचे मिळू शकतो. लगेच नाही मिळणार, पण त्याचे रिझल्ट मिळू शकतात 100%. थोडक्यात काय तर मोठ्या प्रमाणात कृती म्हणजे आपले ध्येय साध्य करण्यासाठी किंवा आपल्या ध्येय साध्य करण्या प्रवासासाठी वचनबद्ध राहणे आणि आव्हान असतानाही त्याच्या दिशेने सातत्याने पावल उचलणे म्हणजे टेक मॅसिव्ह ॲक्शन, म्हणजे मोठ्या प्रमाणावर कृती करणे. तर मित्रांनो, ही आजची टीप होती. होप तुम्ही तुमच्या मोठ्या प्रमाणात कृती कराल आणि आपले ध्येय साध्य कराल. धन्यवाद.